दार दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजणूया हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण हे घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस शिव, गौरी शिव. रंग तर तोच आहे. हाँ, कलर तो वही है पर नंबर नहीं दिख रहा. वेणू 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 उतर. पाच मिनिटं. हम पानी लेके आते हैं. भैया पानी का बॉटल देना. दादा पाणी द्या ना प्यायला. देतो ना. सोप्या गोष्टी अवघड करायला तुझ्याकडून शिकायला हवं. मतलब सुट्ट्या नाही आहेत. आलं लक्षात. थँक्यू दादा. भलाई का तो जमाना ही नहीं रहा आजकल. वेणू सगळीकडे शोधून झालंय. आता काय करायचं. आता घरी जावे प्लीज. हे शिव प्लीज. जाते जाते एक बार आरटीओ की पार्किंग में देख ले. हाँ चालेल चल ना. गौरी जी, अंकल जी का स्कूटर. ये वही स्कूटर है ना. हे नंबर पण सेम आहे. हे गौरी जी स्कूटर मिल गई. इसमें रोने वाली क्या बात है. आपको तो खुश होना चाहिए ना. तुला नाही करणार. काय झालं. हे बघ चाबी नाही म्हणून ते रडत असेल. हाँ चाबी नहीं है ना हमारे पास. पिन है आपके पास. पिन
पिन पिन पिन सॉरी सॉरी. मिल गया स्कूटर. बाबा स्कूटर कडे बघून किती खुश होतील ना. कुठे गेला हा? तू इथे एकटीच आणि गौरी कुठे आहे? म्हणजे गौरी घरी नाहीये. नाही तुझ्याकडेच गेली आहे ती. इली नाही काय? नाही, अगं तू आत तरी आहे. काय चुकामुक झाली की काय तुमची? माझ्याकडे नाही. मी बाहेर गेले होते, तिथून परस्पर आले आहे. ही घरात नंतर गौरी काय तिच्याकडे थांबली का एकटीच? दुपारपासून गेली आहे ती. गेली तरी खय. अहो काय तुम्ही काय गौरीला फोन लावताय का? हो, दुपारपासून नाही ती. काका, शिव नाहीये का घरात? नाही, कुलूप आहे ना. तू गौरीला भेटायला आलीस ना, मग शेजार पाजारांच्या चौकशा कसल्या करतेस? अहो तुम्ही कशाला चिडताय? शांत व्हा, शांत व्हा. मी तर काय यांच्या येण्या जाण्याच्या वेळा नोंदून घेऊ? सॉरी काका, ते सहजच विचारलं होतं. सहज विचारलं. एक तर गौरीचा फोन लागत नाही इथं. काका मी निघते. कदाचित ती माझ्याच घरी थांबली असेल. हा तुका भेटली तर कळव हा फोन करून. हा, एक मिनिट थांब, मी येतो तुझ्याबरोबर. अहो तुम्ही कुठे जाता आता? खाली थांबतो जरा वाट बघत. चल. तू गेली होतीस कुठे ह्याच्याबरोबर तू? आणि स्कूटर? सॉरी बाबा. मी खरं तर आपली स्कूटर शोधायला गेले होते, पण तुम्हाला सांगितलं नाही कारण अरे तर माझी स्कूटर आहे. क्या बात आहे. सापडली वा. मला कधी वाटलं नव्हतं सापडेल म्हणून. वंडरफुल. ऍब्सोल्युटली माझा विश्वास बसत नाही सापडली स्कूटर. बाबा शिवने शोधून आणली. अच्छा. हो बाबा, यानं आणली आणि स्कूटर शोधायचा प्लॅनही यानंच केला. बाबा खूप त्रास घेतला यानं आपल्यासाठी आणि शिवने खूप वणवणही केली. अगं वणवण तुम्ही केलीस की. थँक्स. माझं फार मोठं काम केलंस तू. याच्या बदल्यात तू काय मागशील ते तुला देईन मी. काय पाहिजे तुला? क्या क्या चाहिए तुमको? साहेबांना जाताना पाहिलं,
आणि लगेच आले. म्हटलं आपलं काम पटापट उरकून घ्यावं. आधी स्कूटरच्या आवाजाने कळायचं साहेब आले साहेब गेले, पण आता कुठे? बरोबर. तू एक काम कर, दुसऱ्याकडे काम करशील ना तेव्हा खिडकीतून जरा बघ. साहेब नसले की ताबडतोब ये, नाही तर आजच्यासारखे आली तशीच ये ना. हा साहेब असले तर त्यांना सांग चुकून दिलंय म्हणून. म्हणजे तुम्ही माझ्यावर हसायला मोकळ्या, त्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगून का नाही टाकत काय तर की मी इकडे काम करते म्हणून? काय वहिनी? अगं तुला माहितीये ना, यांना नाही आवडत घरातली कामं बाहेरच्यांनी केलेली म्हणून. घरी आम्ही काय सांगायचं ना काय नाही ते आमचं आम्ही बघू, कळला? तसं नाही, म्हणजे मला साहेबांच्या स्कूटरचा आवाज येतोय. तू काय कान वाजतात का काय तुझे? नाही नाही आई, खरंच बघ यांच्या स्कूटरचा आवाज येतोय हा. अरे मिळाली मिळाली साहेबांची अगं, स्कूटर मिळाली. मागे हो गं, हळू. अंकल जी, हमें सच में कुछ नहीं चाहिए. बाबा मला तर खरंच वाटलं नव्हतं की तुमची स्कूटर अशी शोधून आणता येईल. तुम्हाला माहिती आम्ही सगळीकडे फिरलो. आम्ही त्या बस स्टॉपवर गेलो, त्याच्यानंतर त्या मार्केटला गेलो, त्यानंतर ते रेल्वे स्टेशनचं पार्किंग आहे ना तिथे पण शोधलं. बाबा शिवने खूप केलंय हो. शिवला खूप त्रास झाला याचा, आणि आणि शिव खूप वणवण फिरला माहितीये दुपारभर. त्याने आणि बाबा वेणूही खूप दमला, त्यानेही खूप त्रास घेतला आपल्यासाठी. थँक्स मॅडम. आज रात्री तुम्ही दोघ जण आमच्या घरी जेवायला या. हो, थँक्यू सो मच. थँक्स वन्स अगेन. अंकल जी खुश तो है ना? खूप खूप खुश आहेत. म्हणून तर आज रात्री तुम्हाला दोघांना जेवायला बोलवलंय. क्या? अयो, खाना खाने के लिए बुलाया अंकल ने. अच्छा, मी पण आय तू पण चल. चल गौरी, मी येते. आता कुठे चाललीस? अगं रात्री जेवून जा, मी तुला सोडून येईन. नको, मी निघते. एकटी जाईन मी. हा, बाय. बर. मी तू काय झालं? खूप दुखतंय पाय गेला. मी तू हळू, सावकाश. तू घरी चल. नको नको, आई बाबा वाट बघत असतील. मी जाते घरी. अगं पण अशी कशी जाशील? कुछ प्रॉब्लम है क्या? हाँ, वो मुझे घर जाना है और इस हालत में मैं कैसे घर जाऊँ? चल मग मी सोडतो ना. नहीं नहीं, तू कशाला? नहीं, हम चलते हैं ना साथ में. रिक्शा से छोड़ आएंगे. चालेल. मी तू काय करतेस? तू घरी येतेस का यांच्या सोबत जातेस? चालेल. मला शिवने सोडलं तर चालेल. चल मग मी तुला ऑटो पर्यंत सोडतो. चल. अरे तू कशाला, तुला कशाला त्रास? शिवजी सोडतील ना. शिव प्लीज जा ना. हा, सांभाळून जा. मी जाते वर. बाय बाय. बाय बाय गौरी. चलो वेणु. तू कशाला, तू नको. शिव, हम चलते हैं ना. चलो ना. हम छोड़ के आते हैं. चलो.
6 रसाचे आंबे आणि हो. 6 खायला हा? हो ये हा. चल काय? किती उशीर तुला हा ये आत ये चल जा. जावई बापू हा तेल आणू विसरू नका हा? किती वेळा तेच तेच सांगणार तुम्ही सासूबाई? काय गाई तेच ते सांगून का चिडवतेस त्यांना? अगं तसं नाही गो चळचत म्हणजे राजा उदार झालो ना म्हणून. राजा कशाला उदार होईल? ह्या मुलांनी माझी स्कूटर शोधून आणली म्हणून त्यांना जेवायला बोलवली एवढंच. अरे, कोणाचा उपकार आहे त्याला? नाही, ते बरोबर आहे. सामान आणताय ना. हो निघतोच आहे. म्हणजे माझ्या मागे माझ्याबद्दल तुम्ही दोघे जणी कुजबूज करायला मोकळ्या. अहो तसं काही नाहीये. नाही तसं असलं तरी मला फरक पडत नाही. पण एक गोष्ट, ती मुलं येतील तेव्हा जास्ती घरोबा करायची गरज नाहीये, कळलं? येतील, जेवतील, जातील. विकी बिकी त्याच्या घरचे हे कोणतेही विषय काढायचं नाही, समजलं? समजलं समजलं. सामान आणताय ना तुम्ही. हा, किती वेळ तेच तेच सांगते तू? गेले काय गो? काय गो काय म्हणत होते जावई बापू बद्दल? गेले ते आता? आता सांग काय ता? अगं असू दे, आनंदात आहेत ते. त्यांची लाडकी स्कूटर मिळाली ना त्यांना परत म्हणून. तू का चिडवतेस त्यांना सारखी सारखी? आगे से राइट है ना? नहीं स्ट्रेट. थैंक्स हाँ, आप इतनी दूर मुझे छोड़ने आए. आप सच में मेरे हीरो हो. क्या? कैसे ना आपने उस विकी की पोल खोल दी पण घरचे सगळे बडबडले तुला. मला खूप वाईट वाटलं. मी गौरीला झापलं माहिती आहे. गौरी? गौरी का क्या? अरे मतलब गौरी ने आपके साथ बहुत गलत किया. सगळे बडबडत होते तुला आणि ती गप्प उभी होती. आप उससे दूर ही रहना. हाँ क्यों? बुरा तो उनके साथ हुआ है ना, विक्की छोड़ के चला गया है. फिर भी उन्होंने सबको जैसे संभाला है, अपने परिवार वालों को जैसे संभाला है, कमाल है. तू सगळं सांभाळलंस ना. तू सगळं केलंस. सगळं सत्य तू समोर आणलंस. तिला पण तूच वाचवलंस आणि वरती बोलणी पण तूच खाल्लीस. हो ताई, याच एरियात उतरायचंय ना? आ आ आ बस 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 थांबा थांबा थांबा. हाँ शिवजी, यही सामने वाली गली में मेरा घर है. थैंक यू. आपने इतनी तकलीफ ली, मुझे छोड़ने आए. ओके बाय. बाय. खूप प्रेमाने सोडायला आलास रे मला, म्हणून गौरी बद्दल खूप बोललास. नको ना असं करूस. क्या? काय 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 काही नाही काही नाही. बाय. चलो भैया. गौरी पाण्याचा तांब्या घेऊन जा का बाय बाहेर. आले. अगं ए लिशा, लिशा हे झालं तुझं? हे झालं की कोशिंबीर करायला घे. हा हा तोवर मी पोळ्या करायला घेते. हो आई, आई मी पोळ्या करते. तू सर अगं. मी करते पोळ्या. बर घे. आज त्यांच्या आवडीची भाजी केली हा. हो का? हा खुश होतील पोरा. मुख्य म्हणजे खूप दिवसांनी तुझ्या हातचं खाणार आहेत मुलं. बर. अगो मग त्यांच्यापेक्षा मीच खुश आज. का ग? म्हणजे जावई बापू चिडतील म्हणून. पण तू शिव ना बरोबर पोरगो म्हणजे. आणि तो म्हणजे विक्की एक नंबरचा. पातळ. हिचं काय बिनसलं? हाँ अम्मा खुश हुए हैं और खाने पे बुलाया है जी. हाँ अभी अभी. खाली हाथ नहीं जाएंगे अम्मा. हाँ आपके दिए हुए लड्डू ले जाएंगे जी. प्रणाम अम्मा. क्या ये? अयो लड्डू, वाह. ये किसके लिए? गौरी जी के घर लेके जाना है, अम्मा ने कहा. अच्छा तो जल्दी चल, उशीर झालाय. हाँ हाँ गौरी तिकडे वाट बघत असेल आपलं. चल चल चल. और ठीक है ठीक है. कमाल वाटते मला तुझ्या घरच्यांची. म्हणजे आधी डोळे झाकून त्या विकीवर भरोसा केला आणि आता त्या शिवला पकडलंय. काय तर ती खटर स्कूटर आणून दिले तर इतकं कौतुक. निशा, त्यांना काय करायचं करू दे. तुझं काय जात आहे? का मी या घरची सून नाहीये आणि काही चुकीचं होत असेल तर बोलायला नको. तो शिव कोण, कुठला, कुठून आलाय आपल्याला काय माहित. अशा पोराला घरात येऊच कशाला द्यायचं. आणि उद्या घरात घुसून त्याने काही केलं म्हणजे. तो काय करेल ते सोड. तुझ्यामुळे काय झालंय ते बघ जरा. आणि कटकट कमी कर जरा. मी कटकट केली
काय कटकट केली मी सांग ना, मी बोल ना, काय कटकट केली? काही नाही. आता कशाला विषय बदलतोयस? बोल ना. काय बोलू निशा, तुला काहीच कळत नाहीये का? या ऑस्ट्रेलियाच्या नादात मी राजीनामा देऊन बसलो. नवीन नोकरी शोधावी लागणार आहे. घरचा खर्च आहे तेवढाच आहे, त्यात वर पुन्हा जर किराण्याचे थकलेले पैसे मी देतो हे बोलताना लक्षात नाही आलं? आणि बाबांना आज सकाळी नवीन स्कूटर घ्यायला निघाला होतास तेव्हा नाही लक्षात आलं तुझ्या? निशा हळू बोल प्लीज. का हळू बोलू मी? खरं तेच बोलतीये ना. पुरे. आणि खरं सांगायचं तो शिव मलाही आवडत नाही, पण आता त्याच्या समोर तमाशा नको प्लीज. अरे पण मी काय बोलते ते तर ऐकून घे ना. अरे कधीच ऐकत नाही माझं.